चलो बाकी सब लोग जॉइन हो जाओ, सगळे जॉइन होऊ देत. 1-2 मिनिटात चालू करूया. चलो सगळे आले का? स्टार्ट करने का? चलो तो लेटेंट हीट क्या है देखो अभी. लेटेंट हीट काय आहे? चालू करायचं. बा. आपण काय केले बा, एक्सपेरिमेंट दिलाय बुक मध्ये. एक्सपेरिमेंट दिलाय, मी सांगतो बा एक्सपेरिमेंट मध्ये केले काय. असं एक पॉट घेतलंय, एक पॉट घेतलंय. पॉट मध्ये काय आहे? आईस आहे, आईस क्यूब्स. बर, हे परभणीच्या मुलांना हे विचारायचं आहे, अरे ते वॉटर प्लांट बंद झालं रे इकडे सगळे. ते वॉटर प्लांट कुठं चालू आहे का, माहिती आहे का तुम्हाला? लीगल वॉटर प्लांट कुठं चालू आहे का? पाणी प्यायचं, ते वॉटर प्लांट बंद झाले इथले सगळे आजूबाजूचे. पाणी प्यायला भेटेल झाले. कुठे चालू आहे तुम्हाला माहिती आहे का? होय, परभणीचे कोण आहे का नाही? गेले सगळे शेंबडे. चालू नाही, सगळे बंद आहे. सगळे बंद आहे का? कुठं चालू असेल, कोणाला माहिती असेल तर सांगा. प्रथमेश कुठला आहे रे तू? परभणीचा आहे का अहमदपूर मधला आहे? प्रथमेश अरे कुठे सांगा, कामाचं विचारवले तुम्हाला. ऑल आर क्लोज्ड, वही हाँ मिल नहीं रहा, अभी कैसा करने का, क्या करने का. चलो ठीक है, किसी को पता है तो बोलो, मुझे कमेंट करके बोलो, किसी को पता है तो बोलो. और पानी बॉटल का चाहिए ना, अभी डेली में ड्रिंक करता हूँ. ड्रिंक मतलब पानी, वो वाटर बॉटल का पानी तो ड्रिंक करता हूँ, तो चाहिए ना, वो पानी तो चाहिए. चलो चलो, वो फिल्टर लेने से अच्छा पानी लिया हुआ इकोनॉमिकल रहता है, इसलिए पानी लेता हूँ. वाई वाटर प्लांट्स आर क्लोज, वो मुझे पता नहीं, परमिशन नहीं है शायद उनके पास.
लीगल परमिशन रहता है, ISI उसका ये रहता है, ISI मार्क उस पे चाहिए, तो वो उनके पास नहीं है, इसलिए कुछ तो लफड़ा है। चलो देखो, लातूर मध्ये पण क्लोज झाले, मी लातूर मध्ये होतो 2 दिवसापूर्वी, तिथले बंद झाले सगळे, अमोदपूरचे माहित नाहीत मला काय झाले, परभणीत पण सगळे प्लांट बंद केले, एखाद 2 चालू असतील, बघायला लागतील कुठले चालू. चलो चलो, तो ऐसा एक पॉट लिया, असं एक पॉट घेतलं आणि पॉट मध्ये काय केलंय, चला बघा, पॉट घेतलंय, पॉट मध्ये काय केलंय, थर्मामीटर ठेवले, पॉट मध्ये थर्मामीटर ठेवले, मग थर्मामीटरवर कळते टेम्परेचर किती आहे, ह्या बॉक्सचं, ह्या आईसचं टेम्परेचर किती आहे कळते, ठीक आहे. इकडे मला ग्राफ काढायचा, इकडे मला ग्राफ काढायचा आहे, काय टेम्परेचर वर्सेस टाइम, इथं मला ग्राफ काढायचा आहे, काय टेम्परेचर वर्सेस टाइम, हे टेम्परेचर म्हणजे 0, हे टेम्परेचर म्हणजे 0, ना. हा पॉइंट 00 म्हणजे इथं टेम्परेचर पण 0 आहे आणि टाइम पण किती आहे, 0 आहे. हा पॉइंट 0 म्हणजे टेम्परेचर पण इथं 0 आहे आणि टाइम पण 0 आहे, ठीक आहे. हे -30, -10, -20 टेम्परेचर ड्रॉ करतोय मी, -10, इथं 10, इथं 20, इथं 30, इथं 40, इथं 50, इथं 60, 70, 80, 90, 100, इथं 100, ठीक आहे. हे टेम्परेचर मी प्लॉट केले, इकडे काय प्लॉट केले, टेम्परेचर 10-10 डिग्री सोडून टेम्परेचर प्लॉट केले, 0, 10 डिग्री, 20 डिग्री, 30, 40, 50 डिग्री, 60 डिग्री, 70, 80, 90, 100, -10, -20, -30 डिग्री टेम्परेचर प्लॉट केले या ऍक्सिसवर. या ऍक्सिस वर काय प्लॉट केलाय, टाइम. हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर काय प्लॉट केलाय, टाइम. ठीक आहे, 10 मिनिट झाले, 5-5 च घेतो मी, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20, 20 मिनिट्स, 25 मिनिट्स, 30 मिनिट्स, 35 मिनिट्स, 40 मिनिट्स, 45 मिनिट्स, ठीक आहे. हे मिनिटांमध्ये टाइम लिहिलाय. सुरुवातीला याचं टेम्परेचर चेक केलं, तर बघा कसं कसं केलंय, एक्सपेरिमेंट बघूया आणि मग आजचं लेक्चर बंद करूया. ओके, घरात पण तुम्हाला एक्सपेरिमेंट करून बघता येते, फक्त थर्मामीटर पाहिजे घरी, थर्मामीटर पाहिजे घरी, हे घरी पण एक्सपेरिमेंट करता येते. थर्मामीटर तुम्हाला मेडिकल स्टोअरवर वगैरे मिळू शकते. चलो, मग थर्मामीटर घातलं याच्यामध्ये, थर्मामीटर आहे याच्यामध्ये, आता टेम्परेचर चेक केलं तर आताचं टेम्परेचर आहे -10 डिग्री. आता याचं टेम्परेचर चेक केलं तर किती आहे, आईसच आहे, बर्फ आहे, आणि टेम्परेचर किती आहे, मायनस. जेव्हा टाइम 0 आहे, when time is 0, टेम्परेचर इज -10, म्हणजे आपण इथं आहे. बघा, ग्राफ कळत नाही जरा, जी लहान मुलं आहेत, लहान म्हणजे तुम्ही 10वीची मुलं, 11वी 12वीची म्हणजे मी मोठी मुलं म्हणतो, कारण 11-12 शिकवतो ना. मग लहान मुलं आहेत, त्यांना काय होतंय, 9th ची मुलं, 10th ची मुलं, त्यांना काय होतंय, ग्राफ्स थोडं कळायला अडचणी जाते, आणि ग्राफच्या कन्सेप्ट आता क्लिअर झाल्या नाहीत तर 10th मध्ये पण काहीच 11th मध्ये पण काहीच कळत नाही. ग्राफ जरा व्यवस्थित बघा, कळत नसला तर ग्राफचा व्यवस्थित जरा थिंक करा. हे 0 टाइम आहे, हे 5 मिनिट, हे 10 मिनिट. मग 0 टाइम असताना, टाइम 0 असताना टेम्परेचर किती यायचं, -10, म्हणजे हा पॉइंट झाला, ठीक आहे. ठीक आहे, मग याला आपण केले, आता हीट द्यायला चालू केली.
याला आपण काय चालू केली, हीट द्यायला चालू केली. मला हीट द्यायला चालू केली तर हे हळूहळू गरम होते. याला हीट द्यायला चालू केली तरी हळूहळू गरम होते, राईट. पण टेम्परेचर -10 आहे, मग हळूहळू वाढत 5 मिनिटानंतर टेम्परेचर झालं 0, म्हणजे आपण आलो इथं. म्हणजे असा ग्राफ कसा होता, असा. कळते ना. -10 होतं टेम्परेचर बर्फाचं, त्याला गरम गरम केलं तर हळूहळू टेम्परेचर वाढलं आणि 5 मिनिटानंतर काय झालं, टेम्परेचर किती आलं, 0 आलं. अजून पण पूर्णच्या पूर्ण हे बर्फ आहे, अजून पण पूर्णच्या पूर्ण काय, आईस आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट चालू व्हायला लागली. इथं काय होतंय, whenever before 0 degree Celsius, what happens if we provide heat, temperature increases. -10 डिग्री आहे म्हणजे 0च्या खाली टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर 0च्या खाली असताना हीट प्रोव्हाइड केले की टेम्परेचर वाढते. 0च्या खाली असताना त्याला हीट प्रोव्हाइड केले की टेम्परेचर वाढते. पण 0 डिग्री सेल्सिअसला गेला की हीट प्रोव्हाइड केलं की टेम्परेचर वाढत नाही. At 0 degree Celsius, if we provide heat, temperature does not increase, temperature remains same. आता किती पण हीट द्या त्याला, टेम्परेचर तेच राहील, आडवी होते. लाईन कशी होणार, हॉरिझॉन्टल. लाईन कशी हॉरिझॉन्टल. पहिला काय केलं, कमी टेम्परेचर होतं, हीट दिली की टेम्परेचर वाढलं. 0 डिग्रीला किती पण हीट द्या, टेम्परेचर वाढत नाही. पण एक नवीन गोष्ट व्हायला चालू होते. दिलेली हीटचा यूज काय होते, heat given is used to convert ice into water. आईस आता पाण्यात कन्वर्ट व्हायला चालू होते. पहिल्यांदा टेम्परेचर वाढलं पण आईसचा आईसच राहिला. -10 ला आईस होता ते 0 डिग्रीला आईस झाला. -10 ला आईस होता ते 0 डिग्रीचा आईस झाला. टेम्परेचर त्याचं -10 पासून 0 पर्यंत वाढलं. 0 ला आलं की काय होते, टेम्परेचर सेम राहते खूप वेळ, 20 मिनिटं, 5 मिनिटं ते 20 मिनिटं टेम्परेचर याचं हीट द्यायला आपण खालून गॅस आहे, पण हे टेम्परेचर वाढतच नाही. फक्त काय झालं, आईस is getting converted into water. मग एकदा काय हे फुल वॉटर झालं, एकदा काय फुलच्या फुल वॉटर झालं सगळं, की मग परत टेम्परेचर वाढायला चालू होते. परत टेम्परेचर वाढते. समजा 35 मिनिटांपर्यंत टेम्परेचर वाढलं. समजा 35 मिनिटांपर्यंत परत टेम्परेचर वाढलं. ठीक आहे. सुरुवातीला टेम्परेचर वाढलं 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर वाढत नाही, ओनली हीट इज युज्ड टू कन्वर्ट आईस इनटू वॉटर. याला बोलतात लेटेंट हीट. इथे जी हीट भेटली ती लेटेंट हीट. वापर कशासाठी झाला, हीटचा वापर झाला आईसला, सॉलिडला कन्वर्ट करण्यासाठी लिक्विड मध्ये, आईसला कन्वर्ट करण्यासाठी वॉटर मध्ये. याला बोलतात लेटेंट हीट. मग परत एकदा सगळंच सगळं वॉटर झालं, सगळं वॉटर झालं की परत टेम्परेचर वाढते. कुठेपर्यंत वाढणार, 100 डिग्री पर्यंत. आता हे आपला ग्राफ तिकडे घुसणार आहे. ठीक आहे. परत असं टेम्परेचर वाढत जाते. 20 मिनिटं असताना टेम्परेचर 0 होतं, 5 मिनिट ते 20 मिनिट टेम्परेचर 0. पण इथं आईस होता, इथं काय झालं, पूर्ण वॉटर मध्ये कन्वर्ट झालं. पहिला आईस होतं वॉटर मध्ये, मग एकदा वॉटर झालं की परत टेम्परेचर वाढते. 35 मिनिटं झाली, 35 मिनिटं झाली की पूर्ण वॉटर 0 डिग्री सेल्सिअस किती डिग्रीवर गेला, आता 100 डिग्रीवर गेलं. 100 डिग्रीवर एकदा वॉटर गेले की काय होते, मग वॉटर स्टार्ट्स टू कन्वर्ट इनटू वॉटर वेपर. वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट होत असताना पण टेम्परेचर काय राहते, 100 राहते. खूप वेळ 100 राहते. एकदा पूर्णच्या पूर्ण वॉटर वेपर झाल्या की मग परत आणि टेम्परेचर वाढत जाते. मग जेव्हा पण फेज चेंज होते, ऐका व्यवस्थित, जेव्हा पण फेज चेंज होते तेव्हा काय होते, लेटेंट हीट द्यावी लागते. व्हेनेवर फेज चेंज हॅपन्स, फेज म्हणजे सॉलिडचा लिक्विड होणे, लिक्विडचा वेपर होणे. व्हेनेवर फेज चेंज हॅपन्स, we provide latent heat, and when we provide latent heat, temperature does not increase. इथे एक लेटेंट हीट प्रोव्हाइड केली, आईसचं वॉटर बनताना टेम्परेचर वाढत नाही, फक्त आईसचं वॉटर बनलं, त्यावेळी दिलेली हीट लेटेंट हीट. इथं वॉटरच्या वॉटर वेपर झाल्या पण 100 डिग्रीलाच राहते. वॉटरचं वॉटर वेपर झाल्या पण 100 डिग्रीलाच राहते. मग इथं पण जी हीट दिली त्याच्यामुळे काय झालं, टेम्परेचर वाढत नाही. वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू वॉटर वेपर, राईट.
माहिती काय पहिला काय होते बर्फ असते गरम करणार तसं बर्फाचं टेम्परेचर वाढणार -10 चा बर्फ 0 ला येणार मग काय होते 0 चा बर्फ 0 लाच राहणार पण बर्फ गेट्स कन्वर्टेड इनटू वॉटर वॉटर मध्ये हळूहळू कन्वर्ट होणार पण टेम्परेचर फिक्स राहणार मग आता जी हीट दिलो दॅट इज कॉल्ड लेटेंट हीट परत टेम्परेचर वाढते एकदा पूर्ण वॉटर झालं की टेम्परेचर वाढते 100 डिग्री पर्यंत 100 डिग्री सेल्सिअसला पण टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आणि वॉटर कशात कन्वर्ट होणार वॉटर वेपर्स मध्ये मग आता 100 डिग्रीला दिलेली पण हीट काय लेटेंट हीट सो हीट प्रोव्हाइडेड ॲट 0 and 100 degree Celsius is latent heat. ओके काय कळाले का रे चला मला जरा कमेंट करून सांगा आणि हा ग्राफ ड्रॉ करा कळते का बा ग्राफ ड्रॉ करा कमेंट करून मला एकदा सांगा काय कळाले कन्सेप्ट थोडी डिफिकल्ट आहे चला फटाफट कमेंट करा चला सर्वजण कमेंट करा कळत असलं तर कळतंय नाही कळत असेल तर रिपीट करा कळाले ठीक आहे फक्त ग्राफ ड्रॉ करा परत एकदा मी एक्सप्लेन करतो आणि मग आजचं लेक्चर बस करूया उद्या परत 7 वाजता चला जातो बाजूला जातो 1 मिनिट चलो ड्रॉ करो फटाफट चलो झालं का रे ड्रॉ केलं झालं का करा मग ड्रॉ राहिला असेल तर करा ड्रॉ करून झालंय ज्यांचं त्याने एकदा थिंक करा मी काय काय सांगितलं लेटेंट हीट बद्दल ते एकदा थिंक करा त्यांचं ड्रॉ करून झालं नाही त्यांनी ड्रॉ करा झालं असेल तर थोडं थिंक करा परत मी एकदा रिपीट करतो मग बंद करू चलो परत एकदा रिपीट करतो मग झालं काय काय झालं पहिला इथलं एक्सप्लेन करतो मग इथलं एक्सप्लेन करतो सुरुवातीला आईस होता ऍट -10 डिग्री सेल्सिअस म्हणजे कुठं जसं हीट देणार आईसचं टेम्परेचर आईसच राहणार बट इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस मग टेम्परेचर वाढत जाते 0 पर्यंत 0 ला काय होते 0 ला हीट दिली तर टेम्परेचर 0च राहते खूप वेळ 5 मिनिट ते 20 मिनिट टेम्परेचर 0च राहिलं म्हणून इथं 0 आहे ना हे टेम्परेचर 0च राहते सुरुवातीला आईसच फक्त टेम्परेचर वाढणार 0 आला की आईसचं वॉटर बनणार पण टेम्परेचर सेम एकतर टेम्परेचर वाढणार किंवा फेज चेंज होणार एकतर टेम्परेचर चेंज किंवा फेज चेंज पहिला काय होते टेम्परेचर बदलते आईसचा आईसच राहणार सॉलिडचा सॉलिडच 0 पर्यंत टेम्परेचर वाढला आईसचा आईस 0 ला टेम्परेचर बदलत नाही
पण आता फेज बदलणार. इथं दिलेली हीट इज कॉल्ड लेटेंट हीट. मग आईस गेट्स कन्वर्टेड इनटू वॉटर, बट टेम्परेचर 0 to 0. टेम्परेचर 0 to 0, पण आईस वॉटर मध्ये कन्वर्ट झाला. आता जी हीट दिली दॅट इज लेटेंट हीट. एक तर टेम्परेचर बदलणार किंवा फेज बदलणार. कळतं ना? फेज म्हणजे सॉलिडचा लिक्विड, लिक्विडचा वेपर ते. पहिलं टेम्परेचर बदललं, पहिला आईसचं टेम्परेचर वाढते पण आईसच राहणार. नंतर काय होते, आईसचं टेम्परेचर सेम राहणार, याचं टेम्परेचर सेम राहणार, पण आईस कशात कन्वर्ट होणार, वॉटर मध्ये. परत नंतर एकदा वॉटर झालं, हे फुल वॉटर झालं, परत हीट दिलं तर काय होतंय, वॉटर आता गरम 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 होत जाणार, हीट वाढणार. पण फेज लिक्विडची लिक्विड 0 डिग्रीला वॉटर आहे, टेम्परेचर वाढत वाढत 100 पर्यंत गेलं, पण ते वॉटरच आहे, आणखी लिक्विडच आहे. त्याच्या पुढे टेम्परेचर वाढवायला बघितलं 100च्या पुढे, तर आता टेम्परेचर सेम पण फेज बदलणार. आता वॉटर कशात कन्वर्ट व्हायला लागतंय, वेपर मध्ये. मग जेव्हा पण एकच चेंज होणार, असं पार्ट करा सिंपल मध्ये, एकच चेंज, एक तर टेम्परेचर चेंज होणार किंवा फेज चेंज. मग आईस वॉटर मध्ये कन्वर्ट होताना, आईस वॉटर मध्ये कन्वर्ट होताना टेम्परेचर 0च राहते. त्यावेळी दिलेली हीट असते लेटेंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे मेल्ट व्हायले म्हणून फ्युजन. आणि वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट होते 100 डिग्री सेल्सिअसला, ऍट 100 डिग्री सेल्सिअस. त्यावेळी पण टेम्परेचर सेम राहते, पण वॉटर लिक्विड गेट्स कन्वर्टेड इनटू वेपर्स. इथं हीट दिलेली पण लेटेंट हीट, त्याला बोलतात लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपर होते म्हणून वेपरायझेशन. मग ही लेटेंट हीट आहे, ही लेटेंट हीट आहे. इथं टेम्परेचर वाढलं, इथं टेम्परेचर वाढलं, इथं वॉटर आहे, फेज एकच वॉटर, फेज एकच लिक्विड, फक्त टेम्परेचर वाढलं. इथं पण टेम्परेचर वाढलं, फेज काय आहे, सॉलिड, आईस आहे. इथं काय, टेम्परेचर सेम पण फेज चेंज, 0ला आईस वॉटर मध्ये होणार. इथं टेम्परेचर सेम पण फेज चेंज, वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट होणार. इथं दिलेली हीट आणि इथं दिलेली हीटला काय बोलतात, लेटेंट हीट. क्लिअर का रे? आता ज्यांना थोडं थोडं कळलं नव्हतं त्यांना क्लिअर का? आता सर्वांनाच कळलं होतं.